मित्रांनो, मी बाबाराव मुसळे, सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझा कालचा दिवस ही नवी मालिका घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. मित्रांनो, काल 13 मार्च 2025 दिवस गुरुवार, कालचा होळीचा दिवस होता. होळी म्हटलं की आमच्या गावाकडे याला वेगळी वेगळी अशी नावं असायची. खरं म्हणजे काय झालेलं आहे की होळीची बोंब 4 दिवस असे काही वाक्प्रचार आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहे. आणि होळी आणि बोंब हे सूत्र त्यात बांधलं गेलेलं आहे. म्हणजे होळी असेल तर बोंबलच पाहिजेत, कारण होळीची जी पौर्णिमा आहे तिला बोंबली पुनव असं म्हणतात. आणि होळीचा जो महिना आहे त्याला बोंबाचा महिना असं म्हणतात, बोंबचा महिना असं म्हणतात. पण आजकाल खेड्यामध्ये आणि शहरातही असं फारसं कोणी बोंबलताना दिसत नाही. काय मजा असायची, एखाद्या गावातल्या एखाद्या माणसाचं जे वैगुण्य असेल ते हेरून त्याच्या घरासमोर जाऊन किंवा तो जर रस्त्याने चालला असेल तर त्याच्या मागे लागून अशा प्रकारच्या बोंबा मारल्या जायच्या आणि त्यात मजा असायची. पण आता ते काही उरलेलं नाही. मित्रांनो, त्या काळी खेड्यामध्ये लहान लहान मुलांचं होळीचं जे काही तयारीचं तंत्र असे ते वेगळं आणि तरुण मुलांचं तंत्र वेगळं असं असायचं. लहान मुलं शेण जमा करायची, 7-8 दिवस आधी शेण जमा करायची आणि ते कालवून मग त्यापासून चाकोल्या तयार करायची. विशेषतः मुली याच्यामध्ये जास्त सहभागी असायच्या. ह्या चाकोल्याचे आकार असे असायचे, असा एक किंवा मग असा एक. ह्या चाकोल्या वाळू घालायच्या, त्या वाळल्यावर दोऱ्यानं ओवायच्या, माळा तयार करायच्या आणि ह्या माळा मग ज्या दिवशी होळी असेल त्या दिवशी तिथे नेऊन ठेवायच्या. तरुण मुलं काय करत तर ते सुद्धा हेरगिरी करत आधी कोणाचं काय चोरायचं, कोणाचं लाकूड चोरायचं, कोणाचं औत चोरायचं, कोणाचं गाडीचं मोडकं चाक चोरायचं किंवा कोणाच्या गोवऱ्या चोरायच्या, हे सगळं ठरवलं जात असे. आणि रात्र झाली की त्या ठिकाणी जाऊन तिथल्या वस्तू चोरायच्या आणि त्या जिथं होळी पेटते तिथं आणून ठेवायच्या. एकदा का त्या वस्तू तिथं आल्या की बहुतेक लोक कोणी परत नेत नसत, पण काही लोक मात्र येऊन तिथं शिव्यासुद्धा देत असत. आता असं काही राहिलेलं नाही. मला होळीचं आणखी एक आकर्षण होतं ते म्हणजे होळी आणि पुरणाची पोळी. कारण त्यावेळेस पुरणाची पोळी पाहायलासुद्धा मिळत नव्हती. सणवार असेल किंवा मग कोणाच्या घरी एखादी पंगत असेल, त्यात जर कोणी पोळ्या करत असतील तर तेवढंच पोळ्याचं दर्शन व्हायचं. आणि त्यामुळे मग होळीचा सण हा फार मोठा आमच्यासाठी अप्रूपीचा सण होता. आणि म्हणून मग आम्ही त्याची फार आतुरतेनं वाट पाहायचो. आता शहरामध्ये असेल किंवा खेड्यापाड्यामध्ये असेल तो माहोल राहिलेला नाही. खेड्यात आणि शहरामध्ये काही ठिकाणी सार्वजनिक अशा पद्धतीच्या होळ्या पेटवल्या जातात. पण शहरामध्ये मी असं पाहतो की काही लोक, त्यात माझाही समावेश आहे, आपापल्या दारात छोटीशी होळी आपल्यापुरती पेटवतात आणि आपली होळी साजरी करतात. वास्तविक होळी हा सण सामुदायिकरित्या साजरा करण्याचा आहे. पण आता आपण व्यक्तिकेंद्री होत चाललो आहोत का? मला वाटते हो. आणि याला युगधर्म असं म्हणून आपण मान्य करायला हरकत नाही. मित्रांनो, उद्या भेटू. नमस्कार.